नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कढी गोळे। तर कढी गोळे बनवणार आहे तर थोडे वेगळ्या पद्धतीने बनवतोय। तर अर्धा चमचा ताजा मटार घेतलाय बघा आपण। त्यानंतर आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे, साल काढून तो पाण्यात ठेवलाय। त्यानंतर इथे 5 ते 6 चमचे बेसन, एक वाटी आंबट दही, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आपण, 4 मिरच्या तिखटवाल्या, थोडासा आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, जिरे मोहरी घेतले पाव चमचा हळद घेतली। त्यानंतर आपण हिंग पावडर घेतली थोडीशी, चवीनुसार मीठ, आपल्याला तेल आणि पाणी लागणार आहे। तर सर्वात आधी आपण इथं छोटंसं वाटण करून घेऊया। तर वाटण करण्यासाठी आपण बघा इथं कोथिंबीर घालून घेतली आहे, 4 मिरच्या, थोडंसं आलं, लसूण पाकळ्या घेतलेले आहेत आपण, आणि अर्धा चमचा जिरं वाटून घेणार आहे आपण। तर पाणी न घालता हे वाटण आपल्याला छान वाटून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने पाणी न टाकता आपण हे वाटण बनवून घेतलेले। वाटण एका वाटीमध्ये आपण इथं काढून घेऊया। आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला हा जो मटार घेतलेला आहे आपण, तो आपण इथं बारीक करून घेऊया। तर मटार पण आपण बघा इथं पाणी न घालता वाटून घेतलेला आहे। त्यानंतर एक बटाटा पाण्यात ठेवला होता साल काढून, त्याची आपण इथं बारीक किसणीने छान असा किस करून घेऊया। तर व्यवस्थित असं हे छान किसून घेऊया। तर बटाटा किसून झालेला आहे आपला। आता त्यामध्ये आपल्याला मटार आपण इथं मिक्सरवर बारीक करून घेतलाय, तो घालून घेतलेला आहे। त्यानंतर बघा इथे मिरचीचं वाटण आपण केलेलं आहे, हे दोन्हीला वापरणार आहे आपण, कढीला पण आणि ह्या गोळ्यांना पण। तर अर्धा चमचा मिरचीचं तिखट आहे जास्त, त्यामुळं अर्धा चमचा वाटण टाकून घेतलंय, आणि 5 चमचे जे बेसन घेतलं होतं ते आपण इथं घालून घेतलेले। चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायची, आणि मस्त हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तर गोळे बनवण्यासाठी आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जास्त पातळ नाही, असं घट्टसरच आपल्याला हे मिश्रण तयार करायचे। तेल तापायला ठेवायचं। तर गोळ्याचं पीठ आपण इथं बाजूला ठेवलेलं आहे, तोपर्यंत सगळ्यात आधी आपण इथं ताकाची कढी करायची। तर आपण सगळ्यात आधी ताक करून घेऊया। तर वाटीभर आपण इथं दही घालून घेतलं पातेल्यात, त्यानंतर त्यात वाटीभर पाणी टाकलेले, त्यामध्ये आपण 3 चमचे बेसन, पाव चमचा हळद घालून घेतली, आणि हे सर्व मिक्स आपल्याला ताक बनवून घ्यायचे। व्यवस्थित असं रवीने आपण हे ताक हलवून घेऊया। अगदी ह्यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून गेल्या पाहिजेत, दह्याच्या पण गुठळ्या मोडल्या पाहिजेत, आणि पिठाच्या पण मोडल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आपण इथं पाणी घालून आपण इथं चांगलं हे ताक बनवून घेतले। आता आपल्याला इथं गोळे थोडेफार तळून घ्यायचे। तर इथं बघू शकता तुम्ही, आपण इथं कढईमध्ये थोडंसं अगदी तेल घालून घेतले। तर हातानेच आपल्याला हे सहज असे हे गोळे बनवता येतात, कारण मी इथं पीठ जास्त पातळ केलेलं नाहीये। तर थोडेफार आपल्याला हे वरच्यावर फक्त हे गोळे तळून घ्यायचे, म्हणजे आपल्या कढीमध्ये पण फुटले जाणार नाही, व्यवस्थित असे ह्याचे जम बसल। तर इथं बघू शकता अगदी 5 ते 6 गोळे फक्त मी इथं तेलामध्ये टाकते, कारण तेल आपण थोड्या प्रमाणात टाकले, कारण ह्याच तेलामध्ये आपल्याला कढी बनवायला घ्यायची। तर गॅस मी मोठा ठेवलेला आहे थोडासा। आता गोळे बघा एका साईडने थोडेफार जरा थोडे कलर बदलला की लगेच आपण इथं पलटी करून घेऊन थोडे फक्त आपल्याला तेलामध्ये हे वर खाली करून घ्यायचे। अगदी आतपर्यंत नाही तळले तरी चालू शकतात, कारण आपण हे गोळे उकळत्या कढीमध्ये घालणार आहे। अशा प्रकारे बघा हे मटार बटाट्याची आपल्याला छान अशी ही आपण हे गोळे तयार करून घेतलेले आहेत। तर गोळे आपले हे तळून झालेले आहेत। तर कढी टाकण्यासाठी हे गोळे आपले मस्त असे तयार झालेले आहेत। इथं बघू शकता तुम्ही, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वरून पण असे कच्चे सुद्धा टाकू शकता, पण मी हे थोडेफार तळून घेतले, तळल्यानंतर ह्याची चव चांगली लागते। तर इथं बघा आता ह्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतले पुन्हा एकदा, त्यामध्ये आपण जिरे मोहरी थोडासा हिंग घालून घेतलेला आहे, कढीपत्त्याची 10-12 पानं टाकून घेतलेली आहे। त्यानंतर वाटलेल्या मिरचीचं वाटण आपल्याला 1 चमचा इथे टाकायचे, कारण मिरच्या खूप तिखट होत्या, आपल्याला इथं कढी जास्त तिखट बनवायची नाहीये। तर चांगली फोडणी मस्त आपली खमंग परतून घ्यायची सगळ्यात आधी 2 मिनिटं
व्यवस्थित असं चमच्याने आपण हलवत राहूया, म्हणजे आपला लसूण मिरची पटकन जळून जाणार नाही. तर इथं बघू शकता फोडणी चांगली आता परतलेली आहे. आता ह्यामध्ये जे ताक आपण हलवून घेतलंय बेसनासहित ते आपण इथं कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे. तर आपण हळद इथं कढईमध्ये ताकामध्येच टाकून घेतली होती, त्यामुळे आपण फोडणीत हळद टाकलेली नाहीये. आणि आपण इथं कढईला छान अशी फोडणी दिली, वरून चवीनुसार मीठ पण घालून घेतलंय. आता मध्यम गॅसवर आपण ही कढी इथे उकळायला ठेवूया. मीठ व्यवस्थित मिक्स करून मध्यम गॅसवर कढी आपण उकळून घेणार आहे. कढीला जास्त उकळी फुटेपर्यंत आपल्याला ही कढी उकळायची नाही, कारण कढीला जर जास्त उकळी आली तर कढी फुटू शकते. त्यासाठी कढी फक्त थोडीशी वर आली की हे गोळे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतोय. तर तळलेले गोळे आपण इथं बघा कढीमध्ये घालून घेतलेले आहेत. वरून थोडीशी आपण इथं कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित गोळे आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया. तर पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान ही कढी बघा गोळे घातल्यानंतर चांगली ह्याला वाफ येऊन द्यायची. इथं बघू शकता मस्त अशी कढीला आपल्या उकळी यायला लागलेली आहे. जास्त आपल्याला गदगद उकळी आणायची नाही, कारण गदगद जर उकळी आणली तर कढी फुटू शकते. आणि आपली कढी गोळे आता तयार झालेले आहेत, ते आता आपण इथं एका प्लेटमध्ये वाढून घेऊया. तर इथं बघू शकता कढी गोळे आपले सुंदर असे झालेत. एका प्लेटमध्ये मी इथं वाढून घेते. तर गोळे पण आपले आतपर्यंत छान शिजलेले आहेत, अगदी मऊसूत असे हे कढी गोळे खूप सुंदर होतात. अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी असे कढी गोळे ट्राय करून बघा, चवीला खूप भारी लागतात. सहज असे एकदम कापसासारखे हे कढी गोळे तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण आज हे कढी गोळे बनवलेत, चवीला सुंदर लागणारे आणि पटकन होणारे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.